नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत अर्थातच स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण अमिताभ बच्चन यांनी जे एक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या आसपास चर्चा करतोय. समाजातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांची मतं आपण जाणून घेतोय. अमिताभ बच्चन म्हणाले होते की भारत बलात्कार मुक्त व्हावा ही त्यांची अपेक्षा. ही अपेक्षा खरं तर पूर्ण होईल का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण उपस्थित करतोय. पण अर्थातच या स्वातंत्र्य दिनी नेमकं काय अपेक्षित आहे भारतातल्या सगळ्या स्त्रियांसाठी, सगळ्या स्त्रियांना नेमकं कुठल्या प्रकारचं वातावरण हवं आहे आणि कुठल्या वातावरणातून ह्या सगळ्या स्त्रिया गेल्या तर खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती एक जी असुरक्षिततेची सारखी टांगती तलवार जी आहे ती तलवार कशी बाजूला होईल हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासतोय. आतापर्यंत आपण विविध क्षेत्रातल्या महिला ज्या आहेत, कार्यकर्त्या ज्या आहेत त्यांचं नेमकं ह्या सगळ्या प्रश्नावरती काय म्हणणं ते पाहिलं आणि आता आपण आणखीन वेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना भेटणार आहोत. अर्थात तत्पूर्वी आपण बघूयात प्रश्न. जो दुसरा महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे तो म्हणजे स्त्री देहाच्या स्वातंत्र्याची संकल्पना आम्हा भारतीयांना कधी समजेल का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणखीन आपण उपस्थित केलेला आहे. आणि बदलत्या काळाबरोबर स्त्री पुरुष संबंध सुधारण्याऐवजी ते जटिल होत चाललेले आहेत का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. अर्थातच आपल्यासोबत विविध क्षेत्रातल्या मान्यवर आहेत. वीणा जामकर आपल्यासोबत आहे. वीणाची वेगळी ओळख मी करून देत नाही, सगळ्यांना तुम्हाला ओळखीची आहे. नैना भगत आपल्यासोबत आहेत, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या आहेत. आपल्यासोबत ॲडव्होकेट स्वाती चिटणीस आहेत, कायदेतज्ञ आहेत आणि वकिलीचा त्यांचा दीर्घकालीन असा अनुभव आहे. आपल्यासोबत प्रियांका नवलकर आहे जी युवा विद्यार्थिनी आहे आणि एक विद्यार्थिनी म्हणून तिला काय म्हणायचं आहे, तिला तिच्या अवतीभोवती काय दिसतंय हे सुद्धा तिच्या जे मनातले तरंग असतील ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. प्राध्यापक प्रतिमा परदेशी ज्या लेखिका आहेत आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्या सुद्धा आहेत. या सगळ्यांचं स्वागत या चर्चेमध्ये. आणि अर्थात खरं तर पहिला प्रश्न विचारायचा आहे नैना भगत आपल्याला की ही जी चर्चा ज्यावेळेला आपण करत असतो सातत्यानं, स्त्री पुरुष संबंध असतील, त्याच्यातला परंपरेचा जो काही पगडा असेल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये ज्या बलात्काराच्या आणि या सगळ्या वाढत्या घटना आपल्या समोर येताना दिसत आहेत, या सगळ्यामध्ये नेमकं आपण कुठल्या दिशेने जातोय असं तुम्हाला वाटतं? आणि खास करून स्त्री पुरुष संबंधांमध्ये सौहार्द येण्याच्या दृष्टिकोनातून आणि नुसतं सौहार्द नाही तर स्त्रीत्व हे पुरुष मान्य करतील किंवा स्त्रीत्वाची जी एक स्वतंत्र संकल्पना आहे त्या स्वतंत्र संकल्पनेला पुरुष समाज जो आहे तो मान्य करताना तुम्हाला दिसतोय का? एकंदरीतच ही जी चर्चा आहे तर त्या संदर्भामध्ये असं सांगायचं आहे की स्त्रीचं जे म्हणजे वैयक्तिक जे काही स्वातंत्र्य आहे तर त्या वैयक्तिक स्वातंत्र्याला आता सध्याच्या काळाच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर स्वतंत्रता ही वेगळी परिभाषित झालेली दिसते. पण त्या स्वतंत्रतेला कुठेतरी स्वैराचाराचं रूप धारण ती करते की काय अशा संदर्भामध्ये आहे. त्याच्यामध्ये विविध पैलू जे समाजाच्या दृष्टिकोनातून आहेत तर त्या विविध पैलूंचा पण आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने जे काही आता बलात्काराचे प्रसंग घडत आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बलात्काराच्या अनुषंगाने जे आता विषय घेतोय तर त्याच्यामध्ये एक सांगायचं आहे की आजचा जो दिवस आहे 11 ऑगस्ट तर आजच्या दिवसाच्या बरोबर 4 वर्षापूर्वी आझाद मैदानामध्ये जी दंगल झाली होती आणि त्या दंगलीमध्ये जो भाग झाला तर ते सुद्धा आपण आजच्या दिवशी त्याचं स्मरण करण्याची आवश्यकता आहे की आपल्या 20 महिला पोलीस कर्मचारी ज्या होत्या तर त्यांच्यावरतीही अशा पद्धतीने अत्याचार केले गेले. तर ही कुठेतरी गंभीर्य निर्माण करणारी गोष्ट आहे. आणि विविध क्षेत्रामध्ये महिला आज कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीत असताना अशा पद्धतीने तिला अत्याचाराला सामोरं जावं लागतं, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि याचा अभ्यास करत असताना मला असं सांगावंसं वाटतं की केवळ आणि केवळ पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण हा शब्द मी वापरते की अंधानुकरण केल्यामुळे जे काही धर्म नीती परंपरा आहे तर हे कुठेतरी बुरसटलेलं आहे. 21व्या शतकाकडे आपल्याला जायचंय तर आपण विज्ञानवादी असलं पाहिजे असं जे काही आपल्या मुलांच्या मनावरती जे काही बिंबवलं जात आहे तर कुठेतरी त्याचा विचार करायला पाहिजे. आणि त्याला धर्माचा जर बेस दिला आपण, धर्म परंपरा, कारण आपल्या ज्या महिला आहेत या महिला रणांगणा आहेत, वीरांगणा आहेत, ज्यांनी आदर्श निर्माण केलेले आहेत, आदर्श आपल्या समोर ठेवलेले आहेत. त्या आमच्या जिजाऊ असतील, हिंदवी स्वराज्य संस्थापनाचे जे स्वप्न आहे ते स्वप्न सत्यात आणण्यासाठी शिवबांना घडवणारी माता असेल किंवा जे काही राज्यकारभार आहे तर तो राज्यकारभार विरक्त
होऊन आपण करू शकतो असा आदर्श घालून देणारे आमच्या अहिल्याबाई होळकर असतील, इंग्रजांना ठणकावून सांगणारी आमची झाशीची राणी असेल, तर ह्या महिलांचा जो आदर्श आहे आज हा आदर्श कुठेतरी ह्या आधुनिकतेच्या नावाखाली किंवा ह्या विज्ञानच्या नावाखाली कुठेतरी दबला जातोय का, हा एक प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण जर आपल्या भगिनींना धर्मशास्त्र जर समजून सांगितलं आणि त्या दृष्टिकोनातून जे धर्माचं तेज आहे, जसं ह्या वीरांगणा ज्या आहेत किंवा रणरागिणी आपण त्यांना म्हणू, तर ह्या आदर्श जर आपल्याला घडवायच्या असतील या सगळ्या महिलांमध्ये, आपल्याला ते जे तेज आहे ते पुनर्स्थापित करण्यासाठी आज ती काळाची सगळ्यात मोठी गरज आहे की धर्मशास्त्र सगळ्यांना समजून सांगणं आणि त्याचबरोबर मनगटामध्ये जोर आणण्यासाठी स्वसंरक्षणाची तितकीच गरज आहे. कारण कुठे रामराज्यामध्ये जर आपण पाहिलं तर स्त्रिया अलंकार घालून फिरत होत्या आणि आज आमची प्रगत अशा ह्या ज्या स्वातंत्र्याच्या भारतामध्ये आज 15 ऑगस्ट निमित्ताने आपण ही चर्चा घेतोय आणि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की सकाळी सुद्धा बसमध्ये किंवा रिक्षामध्ये सुद्धा माझी मुलगी किंवा माझी माता भगिनी ही सुरक्षितपणे प्रवास करू शकत नाही. ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्या अनुषंगाने आपण उपाययोजना ठोस अशी केली पाहिजे. कारण असं वाटलं की कुठेही समजा हे असेल, कुठेही समजा अडचण असेल तर मुळावरती त्याचा घाव घातला पाहिजे. आपण असं करतो की आपण त्या फांद्या तोडण्याचा प्रयत्न करतो, पण मुळावरती जर आपण घाव घातला तर निश्चितपणे आपण एक चांगलं आणि समृद्ध असं जीवन आपल्या महिलांना देऊ शकतो असं एक वाटतं. नक्की तुम्ही म्हणता की मुळावरती घाव घातला पाहिजे आणि विज्ञानापेक्षा सुद्धा धर्माधिष्ठित जे म्हणजे ज्याला आपण म्हणूया की चालीरीती असतील त्या चालीरीती त्यांनी अवलंबल्या पाहिजेत. अर्थात अधिक सखोल आणि खुली चर्चा आपण करूया. सुरुवातीला आपल्या सगळ्या मान्यवरांचं नेमकं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊयात. आपल्यासोबत प्राध्यापक प्रतिमा परदेशी सुद्धा आहेत. प्रतिमा परदेशी, पुन्हा प्रश्न हाच येतो की या सगळ्या विचाराचा म्हणजे ज्या वेळेला बलात्काराचा विचार आपण करतो त्यावेळेला म्हणजे जसं म्हणतो की एकूण जो समोर दिसणारा जो भाग आहे, बलात्काराचा जो भाग आहे, त्याच्या मागे खूप मोठी वेगळी मानसिकता दडलेली आहे. ती मानसिकता नेमकी पुरुषी समाजव्यवस्थेची एकूण आलेली शेकडो वर्षांची आलेली मानसिकता आहे. ती मानसिकता बदलणं न बदलणं मधले जे काही त्यातले टप्पे असतील त्याच्यावरती अधिक सखोल आपण विचार करूया. पण तत्पूर्वी बलात्कार मुक्त व्हावा हे अमिताभ बच्चन यांचं जे म्हणणं आहे याच्या मागे किती वेगवेगळ्या छटा तुम्हाला दिसत आहेत? सुरुवातीलाच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ही सामाजिक भूमिका घेतली, स्त्री अत्याचाराच्या विरोधातली भूमिका घेतली. त्याबद्दल समस्त स्त्रियांच्या वतीनं मी त्यांचं ऋण व्यक्त करते. कारण त्यांनी बरेचदा अनेक वर्ष ते त्या संपूर्ण सिनेमा इंडस्ट्रीत आहेत, पण कुठल्याही प्रकारची एक ठोस भूमिका घेतलेली आठवत नाही. त्यामुळे आज हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत आम्ही करतो. 15 ऑगस्टला असं सर्व भारतीयांनी एक दिलाने म्हणावं की भारत हा बलात्कार मुक्त व्हावा, हे सर्वांचंच स्वप्न आहे. बलात्कार ही स्त्रियांच्या शरीरावर, मनावर, मेंदू, मनगट या सर्वावर नियंत्रण प्रस्थापित करणारी एक कृती आहे. बलात्काराचं समर्थन कुठल्याच समाजात, कुठल्याच व्यवस्थेत आपण करू शकत नाही. परंतु बलात्कार हे का होतात याची चर्चा केल्याशिवाय बलात्कार मुक्त भारत किंवा एकंदर स्त्रियांवर होणाऱ्या हिंसाचार मुक्त भारत हे स्वप्न आपल्याला बघता येणार नाही. ती काही एक विटॅमिनची गोळी नाहीये की संपूर्ण भारतीयांना आपण देऊत आणि तसा समाज तयार होईल. हा समाज निर्माण करायचा असेल तर मुळात स्त्रियांचं समाज व्यवस्थेत, कुटुंब व्यवस्थेत, धर्म व्यवस्थेत असणारं स्थान याची चिकित्सा आणि चर्चा आपल्याला करावी लागेल. आता नयनाताई सांगत होत्या की पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणातून आता या हिंसाचार वाढत आहेत, हे एक त्यांचं म्हणणं होतं. आणि दुसरं, परंपरा त्यांनी ज्या सांगितल्या त्या एकसाची परंपरा, एकाच बाजूच्या परंपरा सांगितलेल्या आहेत आणि या परंपरांमध्ये स्त्रियांना असं कुठलंही भीती नव्हती असं त्या म्हणतात. तर मला हा थोडा विनोदाचा भाग वाटला. याचं कारण त्या ज्या रामराज्याची चर्चा करतायत त्यात खुद्द प्रभू रामचंद्रांनी आपल्या पत्नीवर संशय व्यक्त करून तिला वनवासामध्ये धाडलेलं आहे, तिला तिचा त्याग केलेला आहे. भारतातली पहिली परित्यक्ता ही रामायण काळामधली आहे.
शूर्पणखेची नाक कान कापणारी मानसिकता ही त्याच काळात उदयाला आलेली आहे. म्हणजे स्त्रियांचा शारीरिक हिंसाचार करणारी, योनी शुचितेच्या मूल्य प्रस्थापित करणारी, तिला दुय्यम समजणारी, ती संशयाला पात्र असते आणि पुरुष नामानिराळा असतो, या पद्धतीची जी एक मी ज्याला ब्राह्मणी पितृसत्ताक व्यवस्था म्हणते, याची बीज ही त्या काळापासून घालायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळे चिकित्सा करत असताना या मूल्य इतिहास परंपरांची चिकित्सा करत आज आपल्याला बलात्कार मुक्त आणि एकंदर स्त्रियांवर होणाऱ्या सर्व प्रकारच्या हिंसाचारांना कसं रोखता येईल याची चर्चा ही करायला पाहिजे असं मला वाटतं. नक्की. अर्थात अधिक आपण खुली चर्चा त्यावेळेला ज्यावेळेला करू त्यावेळेला हे सगळे मुद्दे येतील. पण तत्पूर्वी पुन्हा वीणा, आपल्याला नेमकं या अमिताभ बच्चन यांच्या वक्तव्यानंतर नेमकं काय म्हणायचंय? कारण हे खूप मोठं वक्तव्य आहे. म्हणजे बलात्कार मुक्त भारत व्हावा असं ज्यावेळेला म्हटलं जातं त्यावेळेला त्याची तीव्रता आपण लक्षात घेतो. अलीकडच्या काळामध्ये आलेल्या अनेक बातम्या म्हणजे भोवंडून टाकतात आपल्याला अक्षरशः, की ज्या प्रकारे स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत, ज्या प्रकारे स्त्रियांकडे बघितलं जातंय. आपण एकीकडे म्हणतोय की आधुनिक झालोय आपण, आणि दुसरीकडे ज्या म्हणजे अक्षरशः इतक्या जुनाट गंजलेल्या प्रवृत्तीने आपण स्त्रियांकडे बघत असतो, त्यावेळेला हे सगळं घडत असताना एक अभिनेत्री म्हणून, एक स्त्री म्हणून तुला नेमकं काय म्हणायचं? अमिताभजींचं हे वाक्य ऐकल्यानंतर खरं तर छानच वाटलं, पण थोडंसं स्वप्नवत सुद्धा वाटतं. आणि हे दुर्दैव आहे की भारत बलात्कार मुक्त व्हावा असं प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकीला वाटतं. पण तसं प्रत्यक्षात होण्यासाठी एकूणच सामाजिक व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, कुटुंब व्यवस्था या सगळ्यांमध्ये जो आमूलाग्र बदल आपल्याला करावा लागेल, प्रत्येक घटकांनी त्याच्यामध्ये जो भाग घ्यावा लागेल, हा घेण्यासाठी एक विशिष्ट ग्रुप आणि काही विशिष्ट संस्था आणि काही विशिष्ट लोकांनी ओरडून होईल असं मला वाटत नाही. तर आमूलाग्र बदल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत स्त्रियांवरचे हे अत्याचार थांबणार नाहीत. कारण ह्याच्यामध्ये स्त्री सबलीकरण करणं गरजेचंच आहे. तिला तिच्या शरीरावरचा हक्क हा सगळ्यात जास्त आहे आणि तुझं शरीर हे फक्त तुझं आहे, त्याच्यावर फक्त तुझा एकटीचा हक्क आहे आणि तुझ्या परवानगीशिवाय त्याला कोणीही स्पर्श करू नये हे जितकं तिला सांगायला हवं तितकंच इथल्या ॲडोलेसन्स मधली मुलं लहानपणापासून पुरुषांची जी मानसिकता घडवली जाते बाईकडे बघण्याची ती सुद्धा बदलायला हवी. कारण फक्त मी कराटे शिकले आणि म्हणून माझ्यावर कोणी अत्याचार केला आणि हात लावला म्हणून मी कानाखाली मारली म्हणून बलात्कार व्हायचे थांबणार नाहीत. तर पुरुषांनाच असं वाटलं पाहिजे की स्त्रीला तिच्या परवानगीशिवाय आपण हात लावू नये आणि त्यांना जे लैंगिक सुख तिच्याकडनं घ्यायचं आहे ते न ओरबाडता ते योग्य पद्धतीने मिळवता येऊ शकतं ह्याची जाणीव जोपर्यंत त्यांना होत नाही तोपर्यंत हे बलात्कार थांबणार नाहीत. म्हणून हे स्वप्न खूप सुंदर आहे, हे व्हावं असं आणि लवकरात लवकर व्हावं असं वाटतं, पण हे प्रत्यक्षात शक्य आहे का इतक्या लवकर, मला थोडीशी शंका वाटते. नक्की हे प्रत्यक्षात शक्य आहे का? आणि तेही इतक्या लवकर अक्षरशः, कारण शेकडो वर्षांची ही मानसिकता आहे ज्या मानसिकतेतनं हे बलात्कार केले जात आहेत. अर्थात तत्पूर्वी पुन्हा ॲडव्होकेट स्वाती चिटणीस, नेमकं ज्यावेळेला बलात्काराचे वेगवेगळे संदर्भ समोर येतात, अलीकडच्या काळामध्ये बलात्कार हा विषय अनेक प्रकारे समोर आलेला आपल्याला दिसतो आणि बलात्काराच्या आता तांत्रिक व्याख्या सुद्धा झालेल्या आहेत, म्हणजे कायदेशीर व्याख्या सुद्धा झालेल्या आहेत. सो असं असताना बऱ्याचदा त्याचा वापर केला जातो, त्याचा गैरवापर केला जातो. न्यायालयीन कक्षेमध्ये याचा गैरवापर करणाऱ्या सुद्धा काही गोष्टी आपल्याला समोर येताना दिसतात. नेमकं या सगळ्याकडे एक म्हणजे महिला वकील म्हणून तुम्ही कसं बघताय, एक माणूस म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय? प्रत्येक गोष्टीला दोन्ही पैलू असतात, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं मध्ये काही गैरसमज किंवा त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज प्रत्येक गोष्टीला घेतलेच जातात. पण महिला म्हणून बलात्काराकडे बघताना मला असंच वाटतं की पुरुष प्रधान ती संस्कृती पहिल्यापासून जी आलेली आहे ती तुम्ही खूप प्रगतीपथात गेल्यामुळे ती बदलली जात नाही, किंवा शिक्षण घेतल्यामुळे किंवा अजून तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये बदल केल्यामुळे ती बदलली जाणार नाही. तर ती बदलली जाणार आहे समाजातल्या काही घटकांमुळे, पुरुषांच्या मानसिकतेमुळे. त्याचप्रमाणे बलात्कार हा वेगवेगळ्या पद्धतीचा झालेला आहे. आता पद्धतीत म्हणजे खरं म्हटलं तर बलात्कारात कुठली अशी पद्धत असणार आहे, पण बलात्कार अशा पद्धतीचा झाला आहे की काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर सुद्धा बलात्कार केला जातो असं म्हटलं जातं. म्हणजे बाय कन्सेंट तुम्ही एकत्र राहता आणि काही दिवसाने परत त्याला बलात्काराचं रूप दिलं जातं. तर अशा पद्धतीची आधुनिकता जी आहे ती ह्या बलात्कारात आलेली आहे.
तर बलात्कार हा मुक्त झालाच पाहिजे, पण तो मानसिकतेतून झाला पाहिजे, पुरुषांच्या मानसिकतेतून झाला पाहिजे. त्याला बघण्याची, स्त्रीला बघण्याची जी प्रवृत्ती आहे पुरुषांची ती बदलली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आदर आला पाहिजे. आदर हा दोन्ही पद्धतीचा असला पाहिजे. म्हणजे महिलेने सुद्धा पुरुषांना आदर दिला पाहिजे आणि पुरुषांनी सुद्धा महिलांना आदर दिला पाहिजे. आणि या आदरातूनच ही जी प्रक्रिया आहे ती बदलत जाणार आहे. कायद्याने तर महिलांना उच्च ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रगतीचे कायदे दिलेले आहेत. त्यामुळे महिलांना सरकारने कायदे खूप दिले आहे, पण त्याची अंमलबजावणी किती केली जाते या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला भेडसावले जातात. नक्की. अर्थात अधिक कायदेशीर त्यातल्या ज्या बाबी आहेत त्या तुमच्याकडनं समजून घेऊयात, पण तत्पूर्वी पुन्हा आपल्यासोबत युवा विद्यार्थिनी आहे प्रियंका नवलकर. प्रियंका, सातत्यानं तुझ्या या सगळ्या कॉलेजच्या एकूण कार्यकाळामध्ये ज्यावेळेला समोर अशा घटना आल्या असतील तुझ्या, नेमकी ही चर्चा ज्यावेळेला होते, बलात्काराची चर्चा ज्यावेळेला केली जाते, पण त्यापेक्षा अलीकडच्या ज्या घटना असतात, एक मुलगी म्हणून, एक कॉलेज युवा विद्यार्थिनी म्हणून तू ज्यावेळेला बाहेर फिरतेस, ज्यावेळेला तुला समाजात जावं लागतं, त्यावेळेला तुला एक मोकळेपणा, म्हणजे एक महिला म्हणून, एक मुलगी म्हणून जो मोकळेपणा अपेक्षित असतो, तो अपेक्षित मोकळेपणा तुला मिळतो का? अजिबात मिळत नाही सर. सगळ्यात पहिला तर मी अमिताभ बच्चन सरांना थँक्यू बोलू शकते, कारण ना त्यांनी हा एक जो मुद्दा घेतलाय तो खूपच मेन आहे. याप्रमाणे मी सॉक्रेटिसला कोट करते. ते असे बोलतात की जे आपलं चेंज आहे त्याचा सिक्रेट हा आहे की तुम्ही जे आहे ते तुम्ही जे जुनं आहे त्याला तुम्ही फाईट नका करू, पण तुम्ही काहीतरी नवीन करा. त्याचप्रमाणे असं असते की आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा आम्हाला जीन्स हे घालता येत नाही. सगळे बोलतात की तुम्ही ड्रेस घाला, तुम्ही ओढणी घ्या, तुम्ही स्टोल घ्या, पण का आम्ही असं का करू? जर आम्ही स्कर्ट, शॉर्ट्स, हॉट पॅन्ट्स मध्ये कम्फर्टेबल आहोत तर मग आम्ही असे का कपडे घालावे ज्याच्यात आम्ही कम्फर्टेबल नाही आहोत? आता तुम्ही मला बोला, जेव्हा लोक बुरख्यामध्ये जातात, इस्लामिक कंट्रीज मध्ये रेप होत नाही का? ती लोक तर पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत ढकलेले असतात, तरीही त्यांच्यावरती रेप होतात. म्हणून हा प्रॉब्लेम मुलींचा नाही आणि मुलींच्या कपड्यांचा नाहीये, पण हा प्रॉब्लेम त्यांच्या मानसिकताचा आहे. ती लोक कदाचित घरातनं निघतानाच बोलतात की चला आज आपण रेप करून येऊ. मुलींना बघून ती लोक अजिबात प्रोवोक होत नाहीत आणि हे खूपच प्रॉब्लेम देतं आम्हाला, कारण आम्ही जेव्हा बाहेर घालून जातो कपडे तेव्हा लोक आमच्याकडे असे नजरेने बघतात की बापरे आम्ही एलियन्स आहोत. कॉलेजमध्ये पण मग प्रिन्सिपल जसं बोलतात की अरे तुम्ही हे कपडे घालू नका, ते कपडे घालू नका. आम्हाला त्यांचे कन्सर्न समजतात, पण शेवटी तो आम्हाला प्रॉब्लेमच देतो ना. आम्हाला आमच्याप्रमाणे फ्रीडमनी काही करताच येत नाही. आई बाबा जर सपोर्ट करतात तर बाहेरचे सपोर्ट करत नाही. नक्की नक्की. अर्थात हा जो एक प्रकारचा संकोचलेपणा आहे किंवा एक प्रकारे बांधलं जाणं जे आहे स्त्रीचं, स्त्रीत्वाचं, प्रतिमा परदेशी, कुठेतरी आपण म्हणजे ज्या वेळेला बलात्कार ही एक प्रकारची शेवटची जी पातळी आपण बघतोय मानवी कृतीतली, त्यावेळेला म्हणजे मानव्य सोडून केलेली जी काही पातळी आहे ती, पण त्याच्या अलीकडे ह्या सगळ्या इतक्या जटिल आणि इतक्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये महिलेला किंवा एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या मुलीला, तिला मुलगी म्हणून, महिला म्हणून, स्त्री म्हणून वावरताच येत नाही समाजामध्ये. अशी इतकं अवघडले पण कशामुळे येतं असं तुम्हाला वाटतं? दोन कारण मला याच्यामागे दिसतात. आज मुली ज्या संकोचलेपणानं किंवा ज्याचं आता त्यांनी वर्णन केलं की एक सर्वांच्या नजरा आणि सर्वांचं नियंत्रण, म्हणजे तिनं काय कपडे घालावे तिथपासून तिनं कुठल्या प्रकारचा विचार करावा, तिने कुठल्या प्रकारचं शिक्षण घ्यावं, या सर्वावर एक प्रचंड नियंत्रण हे आजच्या जागतिकीकरणानंतरच्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणावर येताना दिसतंय. एकीकडे आपण जी मूल्यव्यवस्था स्वीकारली ती याला जबाबदार आहे. म्हणजे आपली मूल्यव्यवस्था कोणती? ती मूल्यव्यवस्था आहे पुरुष प्रधान संस्कृतीची, ती मूल्यव्यवस्था आहे जाती व्यवस्थेची. आणि जात पुरुष सत्ताक मूल्यव्यवस्थेमध्ये स्त्रियांच्या लैंगिकतेपासून त्यांच्या शरीर मन सर्वावर नियंत्रण हा तिचा पहिला वैशिष्ट्य असतं. आणि हजारो वर्षांच्या संस्कारातून स्त्रिया आज या पद्धतीनं घडल्यात. कोणतीही व्यक्ती समाजात दोन घटक त्याच्यात महत्वाचे असतात घडताना. मानवाच्या संस्कृतीचा संपूर्ण विकास जर आपण पाहिला तर माणसाकडे जाणीवा असतात आणि त्याच्याबरोबर नेणीवा, सबकॉन्शियस हा अत्यंत महत्वाचा घटक असतो. आणि स्त्रियांच्या सबकॉन्शियस मध्ये
पुरुष सत्ताक मूल्य ही मोठ्या प्रमाणावर आपल्याला दडलेली दिसतात. म्हणजे जाणीवाही त्यांच्या त्या पद्धतीच्या घडवल्या गेल्यात आणि नेणीवेतून जात पुरुष सत्ता त्यांच्यापर्यंत वहन करत आलेली आहे. आणि त्यामुळे स्त्रिया आज सर्वात मोठ्या प्रमाणावर असुरक्षित स्वतःला महसूस करतात. दुसरीकडे आम्हाला ज्या पद्धतीचं शैक्षणिक वातावरण, सामाजिक वातावरण आज मिळालेलं आहे, म्हणजे संपूर्ण आता त्या ऍडव्होकेट ताईंनी उल्लेख केला की बलात्काराच्या घटना त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, तर स्त्रीवादी चळवळीनं जे प्रश्न हातामध्ये घेतले स्त्रीमुक्ती संघटनांनी, तर मथुरा रेप केस ते निर्भया आणि आता कोपर्डीचं संपूर्ण बलात्काराचं प्रकरण आपण पाहिलं. तर अगोदर आपण हे स्पष्टपणे पाहत होतो की जाती व्यवस्था ही खूप मोठ्या प्रमाणावर काम करत होती बलात्काराच्या ह्याच्यात. एखाद्या जातीला धडा शिकवायचा आहे, त्यांच्यावर राग व्यक्त करायचा आहे, तर त्याचं एक साधन माध्यम म्हणून स्त्रियांवर बलात्कार हे होताना आपण पाहिले. पण जागतिकीकरणानंतर जे असंख्य बदल झाले म्हणजे आर्थिक सामाजिक, त्यात स्त्रियांच्या संदर्भात मला सर्वात महत्वाचं असं वाटतं की एक भणंग संस्कृती आपल्याकडे आज निर्माण झालेली आहे. लुम्पेन कल्चर आलाय आणि या लुम्पेन कल्चरमुळे शक्ती मिलमध्ये एक पत्रकार स्त्री जाते, ती सुरक्षित नाही, ती भोगाची वस्तू आहे असं पुरुषांना वाटतंय आणि तिच्यावर अटॅक करणं, तिच्यावर बलात्कार करणं, हा प्रकार आपल्याकडे हा जागतिकीकरणानंतरच्या ज्या भणंग संस्कृती आल्या, एक चंगळवादी संस्कृती आली, त्याच्यातून बलात्कारांचं प्रकार हा आपल्याला वेगळ्या पद्धतीनं घडताना दिसतोय. म्हणजे आज ज्या क्रौर्यानं म्हणजे बलात्कारानंतर सुद्धा काचा सडया खुपसणं हे जे आपल्याला दिसतंय, ही जी हे कशाचा परिणाम आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो, तर या जागतिकीकरणानंतर जे आपल्या जात पुरुषसत्ताक समाज व्यवस्थेमध्ये आलेलं लुम्पेन कल्चर हे सर्वात जास्ती त्याच्या स्त्रिया आज मोठ्या प्रमाणावर बळी आपल्याला ठरताना दिसत आहेत. आणि म्हणून याचा अत्यंत एकसाची विचार करू नये की बलात्कार काहीतरी पाश्चात्य संस्कृतीतून घडतायत किंवा त्याच्या अंधानुकरणातून घडतायत. अशी जर विश्लेषण आपण करायला लागलो तर मला नाही वाटत आपण बलात्कार मुक्त भारत निर्माण करू शकू. तुम्हाला कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल तर त्या प्रश्नाचं मूळ हे समजून घ्यावं लागतं आणि प्रश्नाचं मूळ समजलं नाही तर तुम्ही त्या प्रश्नाची सोडवणूक करू शकत नाही. जाती व्यवस्था अंत करायचा आहे, तिची उत्पत्ती ती का टिकली त्याची लक्षणं लक्षात घ्यावी लागतात. त्याच पद्धतीनं स्त्रियांवर होणारे हिंसाचार बलात्कार हे रोखायचे असतील तर ते मुळात कशातून निर्माण झालेत याची चिकित्सा तुम्हाला करावी लागेल आणि त्याच्या संदर्भातलं प्रबोधन आपल्याला हे समाजामध्ये करावं लागेल. आपल्याला फक्त असं म्हणून भागत नाही की जिजाऊ आमच्या प्रेरणास्थान आहेत. ज्या जिजाऊंच्या चारित्र्याच्या वेळेस आपण जर गप्प बसणार असू तर ही भणंग मानसिकता वाढणार आहे की नाही, तर निश्चित वाढेल. तर तुम्ही प्रबोधनाची प्रत्येक संधी घेतली पाहिजे. स्त्री पुरुष सहजीवन म्हणजे स्त्री पुरुष समता आणि त्याच्यावर आधारलेला स्त्री पुरुषांचा सहजीवन असलेला एक समाज निर्माण करायचं आपलं उद्दिष्ट असेल तर आपल्याला आमच्याकडचं सगळं चांगलं होतं, पाश्चात्यानं काहीतरी बिघडवलं असं चुकीचं अपुरं विश्लेषण अजिबात करून चालणार नाही. नक्की. अगदी एक मुद्दा मला म्हणायचा आहे कपड्यांच्या संदर्भात. आता हिनं म्हटलं तुम्ही कोणत्या प्रकारची वस्त्र नेसणार आहात त्याच्यावर बरेचदा निर्बंध आज आपल्याला पुन्हा मला असं वाटतं की आज एक थोडीशी मोकळीक, थोडासा स्पेस, थोडस शिक्षणामध्ये मुली आल्यामुळे त्यांना मिळालाय, त्या अर्थार्जन करतायत म्हणून त्यांना मिळालाय. काही त्यातल्या मुली, सर्वच नाही, या आवडीची वस्त्र घालू शकतात अशी परिस्थिती निर्माण आहे. पण मुळात वस्त्रांच्या बाबतीत तिच्या पेहराव्या बाबतीत विचार करायचा झाला तर पुन्हा एकदा हे लक्षात घ्यावं लागेल की कोणत्या स्त्रीनं कुठली वस्त्र नेसायची किंवा नेसायची नाहीत हे आमच्या समाज व्यवस्थेनं, इथल्या पुरुष सत्तेनं, इथल्या जात व्यवस्थेनं, इथल्या धर्म व्यवस्थेनं निर्धारित केलेला आहे. अमुक कपडे घालतात म्हणून बलात्कार होतात हा अत्यंत थिल्लर विचार आहे. हा कुठलाही सैद्धांतिक विचार नाही. आणि पुढे जाऊन म्हणजे आम्ही तर कधी कधी असं रागाला येऊन मला म्हणावं वाटतं म्हणजे संतापानीच, ते परिपूर्ण उत्तर नाही मला माहिती आहे. मुली असे कपडे घालतात पण आपण काही त्या जनावरांच्या सारखे आहोत का? म्हणजे भाद्रपदातल्या कुत्र्याची उपमा मला वाटतं विद्याताई बाळांनी एकदा दिलेली होती की भाद्रपदातली कुत्री जशी चळतात तशी मुलींनी तोकडे कपडे घातले म्हणून पुरुषांनी त्यांच्याकडे पाहावं बलात्कार करावा हा अधिकार त्यांना कोणी दिलाय? म्हणजे मूळ प्रश्न
या व्यवस्थेचा आणि त्या व्यवस्थेतून निर्माण होणाऱ्या आपल्या दृष्टीचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला परिवर्तन करावं नक्की. अर्थात ही दृष्टी आणि या दृष्टीचं परिवर्तन कुठल्या दिशेने करावं हाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण जसं त्या म्हणाल्या की जागतिकीकरणाच्या नंतर आलेली जी काही संस्कृती होती चंगळवादी, त्या चंगळवादी संस्कृतीतनं हे सगळं अधिक पुढे विस्विषित झालेलं सगळं दिसतंय. जे काही आपल्याकडची जी काही एकूण धाटणी होती ती, आणि त्याहीपेक्षा दुसरा एक जो म्हणण्याचा सनातन प्रवक्त्यांचा जो मुद्दा होता तो म्हणजे की हे पारंपरिकता सोडल्यामुळे एक प्रकारे सगळं झालेलं. नेमकं कशामुळे झालंय आणि त्याचं मूळ काय हे आपण विचारणार आहोत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा एक मुद्दा जो आहे तो म्हणजे बदलत्या काळाबरोबर स्त्री पुरुष संबंध सुधारण्याऐवजी जटिल झालेत का, आणि जटिल झाले असतील तर ते कशा प्रकारे जटिल झालेत हे आपल्याला अभिनेत्री वीणा जामकर यांना विचारूया छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत. आपण बेधडकमध्ये चर्चा करतोय भारत बलात्कार मुक्त व्हावा या अमिताभ बच्चन यांनी केलेल्या वक्तव्याच्या अवतीभोवती. आणि अर्थात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती स्त्रियांची सुरक्षितता, स्त्रियांची मानसिकता, त्यांचं स्वातंत्र्य, स्त्री म्हणून असलेलं या सगळ्याबाबत आपण हा वेध घेतोय. विविध क्षेत्रातल्या स्त्रिया त्याबद्दल काय म्हणतात तेही आपण बघतोय. तत्पूर्वी चर्चा सुरू करण्यापूर्वी आपल्या प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे ते आपण बघूया. शिल्पा ठावकर म्हणतात, फक्त कायदा करून काही होत नाही, त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. प्रकाश सानप म्हणतात, ही सुरुवात आपण आपल्यापासून केली आणि प्रत्येक स्त्रीला आपली आई बहीण मानलं तर 100% बलात्कार मुक्त भारत होणार. तुकाराम चाबुकस्वार म्हणतात, प्रत्येकानं स्वतःची मानसिकता बदलली तर थोड्या प्रमाणात हे शक्य होणार आहे. आणि राजेंद्र भोसले म्हणतात, बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाला की लगेच फाशीची शिक्षा. अर्थात गुन्हा सिद्ध करण्याच्या प्रक्रिया आणि ह्या सगळ्या अधिक जटिल गोष्टी आहेत. पण तत्पूर्वी पुन्हा जो मगाचा विषय होता ज्याच्यामध्ये वीणा जामकर प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की जो खरं तर एका आपल्याबरोबरच्या ह्या युवा विद्यार्थिनींनी प्रश्न निर्माण केलेला आहे, प्रियांकानी. तिचं म्हणणं होतं की तिला हॉट पॅन्ट्स घालता येत नाहीये, तिला जसं जगायला हवं मुक्तपणे तसं तिला जगता येत नाही, कारण तिच्यावरती रेस्ट्रिक्शन्स आहेत. एकूण एक प्रकारच्या नजरा तिच्यावरती रोखलेल्या आहेत. त्या पद्धतीनं तिला कॉलेजमध्ये सुद्धा तशा प्रकारचे प्रतिबंध आहेत. हे सगळं असताना कुठेतरी असं वाटतं का की एकूण लैंगिकतेवरतीच आपला कुठेतरी गोंधळ होतोय. त्या लैंगिकतेकडे बघण्याचा, त्याच्याबाबत बोलण्याचा किंवा उघड त्या संदर्भामधनं जी चर्चा व्हायला पाहिजे ती करायला आपण कचरतोय. मी ह्याचं उदाहरण अत्यंत वैयक्तिक, मी ह्या पूर्ण विषयाला हात घालू शकेन का असं मला वाटत नाही आणि मला तिथपर्यंत पोहोचावं असं 2 मिनिटात असंही वाटत नाही. पण मी प्रवास सांगते की आत्ता मी मुंबईत ज्या कुठल्या चित्रपटसृष्टीतल्या किंवा माझ्या पिअर ग्रुपमध्ये ज्या मुलांमध्ये वावरते, जे एका कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या मुली, वेगवेगळ्या गावात आलेल्या, वेगवेगळे पेहराव करणाऱ्या, वेगवेगळ्या विचारांच्या, पारंपरिक ते अत्यंत मुक्त विचार करणाऱ्या सगळ्यांमध्ये वावरणारे जे मुलं असतात त्यांच्यामध्ये मला बऱ्याचदा फार कम्फर्टेबल वाटतं. मी काहीही घातलं, साडी नेसली किंवा शॉर्ट्स घातले तरी सुद्धा. पण मला आठवतं जेव्हा मी अभिनेत्री व्हायचं ठरवून जेव्हा उरणवरनं मुंबईत आले, तर मी रुपारेल कॉलेजला आल्यावर पहिली 2 ते 4 वर्ष मला मुलांशी बोलता सुद्धा यायचं नाही. कारण आमच्या शाळेमध्ये जे वातावरण होतं की मुलींनी मुलांशी बोलायचं नाही, मुलांनी मुलींशी बोलायचं नाही, फक्त वही देतोस का गृहपाठाची, ह्या पलीकडे आम्ही मुलांशी बोलल्याचं आम्हाला आठवत नाही. कारण ती मानसिकता त्या गावांमध्ये तयार झालेली असते की मुलांपासून दूर राहायचं. ज्या रस्त्यावर मुलं घोळक्याने उभी असतील तिकडनं जायचं नाही, दुसऱ्या रस्त्याने घरी जायचं. ह्याचाच अर्थ हे जडणघडणच अशी काहीतरी केली जाते की तुम्ही वयात आल्यावर तुमचे अवयव एका पद्धतीने डेव्हलप झाल्यावर तुमच्याकडे अशी काहीतरी गोष्ट आहे जिला सतत तुम्ही जपायचं आहे, जिला सतत संरक्षणामध्ये ठेवायचं आहे. तुम्ही जशा आहात तशा तुम्ही राहू शकत नाही. म्हणजे तुम्ही मुलगी म्हणून जन्माला आलात इथपासनं तुमच्यावर ही रिस्ट्रिक्शन्स तयार होतात. आणि असं जेव्हा माझी आई त्यातल्या त्यात शिक्षिका होती, बऱ्यापैकी मला चांगलं शिकवायची, तरी सुद्धा एका गावात राहणारी आणि आपल्या मुलीला इथे वावरायचंय म्हणून तिच्या ज्या सूचना असायच्या त्या माझ्याबरोबर माझा भाऊ सुद्धा ऐकायचाच की. म्हणजे घरोघरी जेव्हा एखादी आई मुलीला शिकवते ते तिचा भाऊ सुद्धा ऐकतो. म्हणजे त्यालाही असंच वाटतं की मुलींकडे अशी काहीतरी गोष्ट असते जी त्या वाचवतात, म्हणजे आपण ती बघायला प्रयत्न करायला पाहिजे. ही जडणघडण तिथून जी बदलती ती जायला मला खूप वर्ष लागली मुंबईत आल्यानंतर. म्हणून मला माझ्या अनुभवावरनं असं वाटतं की थोड्या प्रमाणामध्ये त्यातली मुक्तता, त्यातला एक मोकळेपणा, त्यातला संवाद हा जर घरोघरी झाला आणि ते वातावरण कुटुंबापासून जर मुला मुलींना दोघांना मिळालं तर विशिष्ट वयातली मुलं जी
कोपऱ्यात उभी राहून नाक्यावर मुलींकडे बघून छेड काढतात. मला नाही आठवत आम्ही 6-7 जणी उभे राहून कधी कुठल्या मुलाची छेड काढली. हे मुलंच करतात. काढावं असं वाटलं का कधी, म्हणजे अशा प्रकारे छेड काढावीशी वाटली का? अजिबातच नाही. त्याच्यात खूप गलिच्छपण आहे. कारण मला माहितीये मी जेव्हा रस्त्यातनं जात असते आणि कोणीतरी मुलं माझ्याकडे बघून कमेंट पास करतात तेव्हा मला रडू येतं, मला वाईट वाटतं, मला स्वतःबद्दल एक इन्सिक्युरिटी वाटते, असुरक्षितता वाटायची. तेव्हा असं वाटायचं काहीतरी फेकून मारू का, चप्पल मारू का, किंवा निघून जाऊ का, किंवा हा रस्ता पटकन कसा पूर्ण होईल. त्याच्यामुळे अशा पद्धतीने एखाद्याला टार्गेट करून बोलणं ह्याच्यात कुठलाही मोठेपणा किंवा ह्याच्यात काही हुशारी नाहीये. म्हणून मला असं कधीच नाही, मर्दानगी नाही. आणि मुली वागायला लागल्या तरी ते चुकीचंच असेल. म्हणजे तुम्ही म्हणाल की मुलं आमच्याशी असं वागतात म्हणून आम्ही तुमच्याशी वागतो, तर ह्यानी हा मार्ग सुटणार नाही. मला वाटतं ही जी जडणघडण आहे ही जर घरोघरी गावापासून बदलेल. शहरात त्याचं प्रमाण थोड्या प्रमाणात कमी आहे. असं नाही म्हणत की शहरातले सगळे पुरुष हे मोकळेच असतात. त्यांचे मुलींना टीज करण्याचे आणि मुलींकडे बघण्याचे पद्धती त्या अजून आधुनिक किंवा पुढारलेल्या आहेत. त्या वेगळ्या वर्गातल्या मुलींना आणि स्त्रियांना कळतात. कारण पुरुष जितके सोफिस्टिकेटेड आहेत तितके त्यांच्यात सुद्धा या विकृती असतातच. पण गाव पातळीवर हे जे तरुण वयापासून मुला मुलींना जे शिक्षण दिलं जातं, मला वाटतं ह्याच्यात सुरुवात त्या कुटुंबापासून व्हायला पाहिजे. म्हणजे नक्कीच मुलींना जे येता जाता जे असुरक्षित वाटतं, ओढणी घेणं जी महत्वाची वाटते ती तितकी महत्वाची वाटणार नाही. नैनाताई, ह्या दोन्ही प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या असतील. प्रियंका ज्या पद्धतीने म्हणाली की तिला जो मोकळेपणा मिळत नाही पेहरावापासून ते तिच्या वागण्या बोलण्यापर्यंत, आणि त्याचबरोबर वीणा आता ज्या पद्धतीने म्हणाल्या, तुम्हाला असं वाटतं का की हा खूपच पारंपरिक विचार झाला? म्हणजे आता कोणी काय घालावं काय नाही घालावं त्याचं पाश्चातीकरण आहे किंवा नाही हे सगळं म्हणणं हे आता किती मागासलेपणाचं आहे असं वाटत नाही तुम्हाला? नाही, इथेच ना काय होतंय, इथेच गफलत होती आहे. म्हणजे आपण ज्या प्रकारे चर्चा करतोय ना, तर चर्चा करत असताना विविध प्रवृत्ती, विविध प्रकृती यानुसार त्यांचे जे विचार आहेत ते समोर येत आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण मुळावरती जर त्याचा भाव घातला, म्हणजे काय तोच मी तुम्हाला सांगते की जो भाग आहे, आता वीणाताईंनी जसं सांगितलं की लहानपणापासून, म्हणजे मी पण एक स्वतः आई आहे आणि मुलगी माझी बाहेर गेल्याच्या नंतर ती सुखरूप परत यावी या दृष्टिकोनातून मी आई म्हणून नक्कीच विचार करते. आणि त्या दृष्टिकोनातून ज्या सूचना आहेत त्या सूचना आपण आपल्या मुलांना मुलींना देत असतो. आणि त्याचबरोबर ते सगळं करत असताना तो जो मूळ भाग आहे, जसं मी मगाशी म्हटलं तर पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण, याचाच अर्थ असाच मला म्हणायचा होता की जो चंगळवाद आणि भोगवाद, अनैतिकता ही जी आहे त्याला कारणीभूत आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी नैतिकता आहे, त्या ठिकाणी सुसंस्कार आहे, असं मला या ठिकाणी अगोदर ह्या सगळ्या गोष्टी घडत नव्हत्या असा त्याचा अर्थ काढायचा. आपण जाऊया ना पाठीमागे, आणखीन थोडंसं पाठीमागे जाऊया. हे जे प्रकार पाश्चात्य संस्कृती समजा नसती आली या देशात तर असे प्रकार घडतच नव्हते. पाश्चात्य संस्कृतीमध्ये बलात्कार होतात किंवा ते जे काही दाखवलं स्वरूप वेगळं आहे, ते जे काही दाखवलं जातं, मला काय म्हणायचंय की त्याचा डोळसपणे आपण अभ्यास करूया. पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण असा मी शब्द पुन्हा पुन्हा वापरते की जे पाश्चात्यांचं चांगल्या गोष्टी आहेत, ज्या चांगल्या गोष्टी आपण घ्याव्यात, आपल्या काही चांगल्या गोष्टी आहेत, म्हणजे तिथे म्हणजे त्या ठिकाणी भौतिक सुख आहे, परंतु समाधान, आनंद, शांती ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ते भारताचं अनुकरण करतायत. भारताची संस्कृती, कुटुंब व्यवस्था हे सगळं अनुकरण करून त्या पण ठिकाणी तिथे विवाह पद्धतीच होत आहेत, ह्याचा पण आपण अभ्यास करायला पाहिजे. विवाह पद्धती देवाणघेवाण हा होतो, पूर्णपणे पाश्चात्य म्हणल्यावर विवाह पद्धती नव्हत्याच असं पण म्हणण्यात काय देवाणघेवाण होत आहेत अनेक देशांमध्ये, नाव घेऊन देशांची आपण तोच तिथे गफलत होतीये. इथे काय होतंय, धर्म आला ना की धर्माच्या अनुषंगाने अशा पद्धतीने चिखलफेक केली जाते, हे पूर्णपणे चुकीचं आहे. जिथे धर्म आहे तिथे सुसंस्कारात आहे, तिथे नैतिकता आहे. आता मगाशी मॅडमनी जसा उल्लेख केला, त्यांनी काय सांगितलं की बाबा काही कायदे आहेत पण त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. तर त्या अनुषंगाने मला या ठिकाणी सांगायचं हे आहे की अश्लीलता, तिचा प्रचार प्रसार करणं हे सुद्धा आपल्या देशामध्ये कायद्याने गुन्हा आहे. पण हे सगळं बसनात बांधून ठेवलं जातंय आणि अश्लीलतेचाच राजरोसपणाने तिथे प्रचार प्रसार केला जातोय. त्या ठिकाणी अश्लील आणि अश्लील याच्यातली जी सीमारेषा आहे ती कोण ठरवणार? सांगते मी तुम्हाला. त्या अनुषंगाने या ठिकाणी अभिमानानं तुम्हाला मी सांगू इच्छिते की अश्लीलतेचा जो प्रचार प्रसार केला जातोय त्या संबंधामध्ये सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखा आम्ही जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन
स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत. लक्षात घ्या, फक्त चर्चा करून होणार नाही, तर ठोस कृती या ठिकाणी व्हायला पाहिजे. आम्ही जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये सनी लिओन ही जी काही सेलिब्रिटी आहे तिच्या ज्या अश्लील वेबसाईट किंवा अश्लील जे काही व्हिडिओज या ठिकाणी आहेत, तर हे सुद्धा मगाशी मी म्हटलं की बलात्कार, जसं मॅडमनी सांगितलं अधिवक्ता, की वेगवेगळे पैलू आहेत बलात्काराचे, अनेक कारणं आहेत. तर त्या प्रत्येक कारणामध्ये आपण त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात, पण नुसती चर्चा करत बसण्यापेक्षा जर आपण ठोस कृती केली तर या अनुषंगाने मी अभिमानानं तुम्हाला सांगू इच्छिते की आपण जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये याच्या तक्रारी दाखल केलेल्या या वेबसाईटवरती बॅन असली पाहिजे. एवढंच नव्हे तर त्या सनी लिओन जे काही ती करते आहे तर तिला चांगला धडा या ठिकाणी मिळाला पाहिजे. अशा असंख्य वेबसाईट आहेत. प्रतिमा परदेशी, तुम्हाला हे मान्य का? याचं मत तुम्हाला पटतंय का? अजिबात नाही. याचं कारण असं आहे की त्या नैनाताईंनी म्हणजे सनातन संस्थेची भूमिका, आणि मला आपल्याला आठवण करून द्यायला आवडेल की 2005 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सुद्धा जेव्हा निर्भयाची केस झालेली होती त्यानंतर काय स्टेटमेंट दिली, त्यांच्या आणि यांच्या विधानांमध्ये मला साम्य दिसतं. ते तेव्हा असं म्हणाले होते की बलात्कार हे इंडियात होतात, भारतात होत नाही. याचा अर्थ त्यांना काय म्हणायचं होतं की इंडिया याचा अर्थ तुम्ही जिथे पाश्चात्यांचं अनुकरण करतात तो इंडिया आहे, आणि भारत म्हणजे ग्रामीण भागामध्ये ते होत नाहीयेत. तर बलात्काराच्या प्रश्नाचं मूळ न शोधता या भ्रामक विचार प्रणाली पसरवल्या जातात असं मला वाटतं. अश्लील काय हा तुम्ही म्हटला तो मुद्दा महत्वाचा आहे. मी या निमित्तानं नैनाताईंना विचारू इच्छिते, कोपर्डीच्या घटनेपासून आधीच्या सर्व ज्या घटना स्त्रियांवरच्या हिंसाचाराच्या झाल्या, रणरागिणी त्यांची जी संघटना आहे ती गेली आहे का पोलीस चौकीत? ते त्यांच्या चौकटीत धर्मरक्षणाची आणि सर्व मूल्यव्यवस्था पाळण्याची जबाबदारी स्त्रियांवर आहे हा एक साचा तयार करतात, आणि त्याच्यात मला असं वाटतं स्त्रिया या अधिक दास्यात आणि शोषणात ढकलल्या जातात. त्यांची जी आयडियोलॉजी आहे त्याच्यातून स्त्री प्रश्न अधिक गंभीर बनतात. त्या आयडियोलॉजीतून स्त्रियांवरचं नियंत्रण हे अधिक अधिक घट्ट होत जाणार आहे. धर्मरक्षण कुणी करायचं, मूल्यरक्षण कुणी करायचं, मुलांचा सांभाळ कुणी करायचा, मुलीची काळजी कोणी करायची, ही सर्व जबाबदारी ते कुटुंबावर टाकतात. मोहन भागवत यांच्या त्या भाषणात असं म्हटले होते. एकच मिनिट तुम्हाला, एकच मिनिट, एक मला फक्त सांगायचंय, प्रतिमा परदेशी मगासपासून जे बोलतायत नैना भगत, तर मला असं वाटतं की कुठेतरी पूर्वग्रह या दूषित या पणामुळे ह्या बोलतायत. तर मला असं त्यांना रिक्वेस्ट करायची की चर्चा करत असताना हा बलात्काराचा गंभीर विषय या ठिकाणी होतोय, म्हणून मुद्दा खोडून टाकण्यापेक्षा त्याप्रमाणे नाव घेऊनच बोलतायत आणि त्या प्रत्येक वेळेला गैरचा प्रश्न. मला रिक्वेस्ट करायची या ठिकाणी की बलात्कारासारखी गंभीर घटनेच्या चर्चा संदर्भामध्ये हा होतोय. मला एक फक्त विचारायचं आहे की निर्भयाचं जे प्रकरण आपण आता सांगतोय, तर निर्भयाच्या प्रकरणाच्या संबंधामध्ये जो म्हणजे त्या ह्याच्या चौकटीमध्ये तो बसत नव्हता. अल्पवयीन मुलगा म्हणून त्याला सोडण्यासाठी जो खटाटोप चालला होता, त्यावेळेस केजरीवाल सरकारने त्याला आर्थिक मदत दिली. त्या संदर्भात प्रतिमा शिंपी जे आहेत त्यांनी ते काय ठोस पावलं उचलणार आहेत का, की त्या संदर्भामध्ये काय बोलणार आहेत? एक मिनिट, जो मूळ मुद्दा एक मिनिट, प्रतिमाताई, नैनाताई, एक मिनिट, एक मूळ मुद्दा जो ज्या मुद्द्यावर आपण पुन्हा ही चर्चा तिथे घेऊन जाऊया, जो खरं तर पुन्हा ऍडव्होकेट स्वाती चिटणीस आपल्याला विचारायचा आहे की सातत्यानं ज्यावेळेला अश्लील काय याचे संदर्भ येतात, ज्यावेळेला एखादी स्त्री तिच्या आवडीचा ड्रेस घालून ज्यावेळेला बाहेर पडते, घराच्या बाहेर पडते, आणि त्यावेळेला तिला ते स्वातंत्र्य नसतं किंवा तिला त्या चौकटीतनं बघितलं जातं, त्या नजरेतनं पुरुष बघतात की हिनी असा ड्रेस घातलाय, होय म्हणजे नेमकं काय, अशा पद्धतीने ज्यावेळेला बघितलं जातं, तुम्हाला असं वाटतं का की किमान हे स्वातंत्र्य कुठेतरी असलं पाहिजे आणि ह्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये स्त्रियांनी कुठेतरी स्वतःच्या पातळीवरती काहीतरी केलं पाहिजे? स्त्री म्हणून हे स्वातंत्र्य तिला असलंच पाहिजे. कायद्याने दिलंय प्रत्येक माणसाला, ही वेगळी गोष्ट आहे, पण स्त्री म्हणून किंवा पुरुष म्हणून हा भेद नसून प्रत्येक माणसाला स्वतःला काही वाटतं ते जगण्याची पूर्ण मुभा त्याला मिळाली पाहिजे. नैनाताई जसं म्हणतायत त्याप्रमाणे ती जी सगळी परंपरा आहे ती परंपरा ठरवते की कुणी कसा ड्रेस घालावा, पाश्चिमात्य ड्रेस घालू नये.
पण परंपरांचा ठरवत असेल तर मला असं म्हणायचंय की गावामध्ये बलात्कार व्हायलाच नाही पाहिजे. जर परंपराच ठरवत असेल आणि परंपरेच्या दृष्टीने गावामध्ये पूर्ण स्त्री ही शालीनतेमध्ये असते आणि मग शालीनता असते, पूर्ण ती बाई ही आहे की झाकलेली असते, या झाकलेल्या स्त्रीमध्ये बलात्कार होतात का जर परंपरा येत असेल तर? हा परंपरेचा नाही, हा पुरुषांच्या मानसिकतेचा, विकृतीचा परिणाम आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये स्त्री म्हणून अशी भूमिका आहे की जर कायद्याने प्रत्येक माणसाला स्वतःचं अस्तित्व जगण्याची पूर्ण मुभा दिलेली आहे तर त्याच्यावर बंधनं टाकली नाही गेली पाहिजे. आणि मध्ये वीणाताई असं म्हणाला ते मला खूप पटलेलं आहे की घरातून ह्याची सुरुवात झाली पाहिजे असं म्हणतात की नक्की त्याबरोबरीनं प्रतिमा परदेशी खरा आणखीन एक पुढचा मुद्दा तुम्हाला जो विचारायचा तो हाच आहे की स्त्री देहाच्या संदर्भातलं तिचं स्वतःचं स्वातंत्र्य तिच्याकडे आहे का आणि त्याबद्दलच्या तिच्या जाणीवा तेवढ्या प्रगल्भ आत्ताच्या व्यवस्थेमध्ये केल्या जात आहेत का? एकच आधी मुद्दा की भारतीय राज्यघटनेनं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान आपल्याला दिलं आणि त्याच्यामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा हे अत्यंत महत्वाचं मूल्य टाकलेलं आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतर स्त्री आणि पुरुष हे भारतीय नागरिक आहेत आणि दोघांना समान प्रतिष्ठा आपला कायदा, आपली राज्यघटना, आपला देश बहाल करतो. पण आज ती वस्तुस्थिती नाही. आज स्त्रीच्या देहावर, देह कशाला मंदार फणसे साहेब, माझं तर म्हणणं स्त्रीच्या मनावर सुद्धा पुरुषांचं नियंत्रण आहे आणि ते आधीपासून आहे. म्हणजे आम्ही ज्या कथा पुराणातल्या सगळ्या ऐकत आलो ना त्याच्यामध्ये स्त्रीचा मेंदू, तिचं मन आणि तिचं शरीर हे मुक्त नाही, त्याच्यावर कुठल्या ना कुठल्या पुरुषाचं वर्चस्व असेल हे सांगितलं सतत गेलंय. सगळी व्रत करायची आहेत ती तिने करायची आहेत आणि पुरुषाच्या दीर्घायुष्यासाठी करायची आहेत. तिची इच्छा आहे का? तिच्या इच्छेला इथे कुठल्याही प्रकारची संधी नाही. आम्ही परशुरामाची गोष्ट वाचतो, त्यानं आईचं मुंडकं धडा वेगळं केलं आणि त्या कथेमध्ये एक भाग असा सांगितला गेला का तर त्याच्या आईच्या मनात काहीतरी पाप निर्माण झालं. म्हणजे ते त्यांना माहिती नाहीये की झालं होतं की नाही, तर तिच्या मनात हा वाईट विचार आला म्हणून वडील सांगतात आणि तो आपल्या आईचा शिरच्छेद करतो. याचा अर्थ काय आहे? तिच्या मनावर सुद्धा नियंत्रण हे पुरुषी वर्चस्वाचं आहे. आणि आज परिस्थिती फार बदलली आहे का? तर मला वाटत नाही. आजही मुलींनी काय प्रकारचं शिक्षण घ्यायचं आणि घ्यायचं नाही इथपासून तिचं लग्न ठरवत असताना, तिनं संपूर्ण सामाजिक व्यवहार करत असताना, ज्याचा उल्लेख आता वीणाताईंनी केला किंवा हिनं केला, या सगळीची उदाहरणे ती काय सूचित करतायत तर तिच्या देहावर तिचा अधिकार नाही, तिच्या मनावर तिचा अधिकार नाही. 75 नंतर जी स्त्रीमुक्ती चळवळ उदयाला आली, हे मोठं आंदोलन याच्यासाठी घेतलं गेलेलं होतं की माझ्या देहावर माझा अधिकार असला पाहिजे. मग गर्भपात करायचा की नाही, मूल जन्माला घालायचं की नाही, हे पण तिचा मत हे त्याच्यामध्ये लक्षात घेतलं गेलं पाहिजे. याच्यासाठी संघर्ष झालाय, याच्यासाठी लढे झालेत आणि आजही तिच्या देहावर तिचं पूर्ण ताबा, नियंत्रण नाही. ते इथल्या धर्मव्यवस्थेचं आहे, इथल्या जात व्यवस्थेचं आहे आणि इथल्या पुरुष सत्तेचं आहे. आणि या आजच्या बदलत्या बाजारू व्यवस्थेत म्हणजे जागतिकीकरणातून एक बाजारपेठेला अवाजवी महत्व आलेलं आहे आणि या बाजारपेठेमध्ये स्त्रियांचा देह हा विक्रीची वस्तू बनली आहे, म्हणजे ती कमोडिटी ठरलेली आहे आजकाल. पण नयना भगतांचं पण तेच म्हणणं आहे ना, नयना भगतांचं तेच म्हणणं आहे, तुमचं एका वेगळ्या पद्धतीनं ते म्हणणं आहे. तुम्हाला असं वाटतंय का, म्हणजे जे सनी लिओनचं त्यांनी उदाहरण दिलं, तिचे जी काही होर्डिंग्स येतात ती बाजारू व्यवस्थेचाच भाग आहे ना एक. मग त्याला तुम्ही पण विरोध करणार आहात आणि हा पण विरोध करणार आहेत, थोडक्यात त्याला तुम्ही दोघी जणी एकत्र येणार आहेत असं काही आहे का? नाही, अजिबातच मला ते काही शक्यता दिसत नाहीये. आमचं म्हणणं असं आहे की आता स्त्रियांचं शरीर ही विक्रीची गोष्ट बनणं काय झालंय, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गुजरात सारखं राज्य आहे, तिथे कायदा झालेला आहे तो आहे सरोगसीचा. म्हणजे स्त्रीचं गर्भाशय भाडे तत्वावर देण्याचा कायदा देशात होतो. आणि मग प्रश्न आहे की कोणत्या स्त्रियांचा गर्भ भाडे तत्वावर दिला जाणार आहे, त्यांचं आणि आमचं वेगळं पण याच्यात आहे. त्या सगळ्या धर्म परंपरेच्या चौकटेत स्त्रियांना कोंबून त्याचं पालन म्हणजे आदर्श स्त्री, आदर्श माता, आणि त्याच्या पलीकडे थोडा विचार करतील तर त्या
स्त्रियांचं स्वातंत्र्य त्यांना मान्य असत नाही. हा सनातन विचार जो आहे तो आम्हाला अजिबातच मान्य नाहीये. पण आजच्या काळामध्ये भारतासारख्या जात पुरुष सत्ताक समाजात जेव्हा बाजारपेठ येते, बाजारपेठेमधले सर्व व्यवहार महत्वाचे बनतात, तर तिथे सौंदर्य स्पर्धा येतात. त्याच्यामध्ये स्त्रियांचं शरीर ही विक्रीची वस्तू बनते आणि याला आमचा निश्चितपणे विरोध आहे. आणि आम्ही पुढे जाऊन असं म्हणू की हे जर वातावरण बदलायचं असेल तर ही भांडवलशाही, जी वित्त भांडवलशाही आहे आणि त्याच्या सोबत हातात हात घालून इथे असणारी जात पुरुष सत्ता आहे, याच्या विरोधातलं प्रबोध आणि संघर्षच तुम्हाला करावा लागणार आहे, ज्याच्याशी मला वाटतं सनातन मतप्रवाह सहमत असेल असं मला वाटत नाही. ठीक आहे, पण ताईपेक्षा महत्वाचा आणखीन एक मुद्दा वीणा, या सगळ्यामध्ये स्त्रीच्या जाणीवा असतील, स्त्रीच्या नेणीवा, जसं मगाशी प्रतिमाताई म्हणाल्या, आणि त्याहीपेक्षा आणखीन एक मुद्दा जो स्त्रीच्या देहाच्या स्वातंत्र्याच्या संदर्भातला आहे, जो अलीकडच्या काळामध्ये आपण ह्या ज्यावेळेला बलात्काराचा विषय म्हणतो त्याच्या पलीकडे जाऊन तिची स्वतःची जे अस्तित्वाची जी जाणीव आहे ती तिला तिच्याप्रमाणे जगून देण्यासाठी आता काही तशी स्पेस, तसा अवकाश उपलब्ध आहे असं वाटतंय का? नक्कीच आहे. म्हणजे पूर्णपणे तो नाही असं नाही. अवकाशाचं प्रमाण खूप कमी आहे जितकं आपल्याला अपेक्षित आहे. किंवा मला वाटतं, मी उरणमध्ये गेले तर माझ्या शाळेतल्या मैत्रिणींना माझा हेवा वाटतो. फक्त एवढ्यासाठी नाही की मी अभिनेत्री आहे, पण मला असं वाटतं मी दुसरी कुठल्याही पेशामध्ये असते, समजा मी ॲडव्होकेट असते, शिक्षिका असते, कोणीही असते, तरी एका गावाच्या पलीकडे जाऊन एका शहरामध्ये मी मला हवं तसं आयुष्य जगते. मी एकटी प्रवास करते, मी ड्राईव्ह करते, मी विमानाने कुठेतरी तिकीट काढून, माझ्या पैशाचं तिकीट काढून जाते. इथपासून ते मी शूटिंग करते, तर ती एखाद्यासाठी म्हणजे कुठल्याही व्यक्तीसाठी ती एक बापरे अशी गोष्ट असतेच. तर ह्या बारीक सारीक गोष्टींचं जे कौतुक, जे अप्रूप माझ्या मैत्रिणींच्या डोळ्यात दिसतं, त्यांनी मला वाईट वाटतं की माझ्यासारखी संधी ही किती जास्त प्रमाणात किमान माझ्या तालुक्यात तरी मुलींना मिळाली पाहिजे. इथपासून ते स्वातंत्र्याची सुरुवात होते. मग ते तुम्हाला कुठल्या पद्धतीचं शिक्षण घ्यायचंय, तुम्हाला कोणाशी लग्न करायचंय, तुम्हाला कुठले कपडे घालायचे, तुम्हाला कुठला विचार करायचाय. कारण समजा मी उद्या हिंदू मुस्लिम ऐक्याचा विचार केला की मुस्लिमांना तुम्ही काय काय बोलू नका, ती चांगली माणसं आहेत असं म्हटलं तरी सुद्धा मला विचार सुद्धा करू दिला जात नाही, एवढी दहशत असते. म्हणजे मी फक्त माझं मत मांडते, त्या मत मांडण्यावर सुद्धा इतका कंट्रोल असतो अवतीभोवती वातावरणाचा की मी त्या मतावर ठाम आहे का, मला ते पूर्ण पटलंय का, मी कदाचित पुढे जाऊन बदलू शकते एखाद्या विचारामध्ये, ही स्पेस मला दिली जात नाही. तू असा विचार केलाच नाही पाहिजेस किंवा तू असं बोलूच कसं शकतेस. मला वाटतं इतकं हे सगळं ताणून धरण्याची गरज नसते आणि ही स्पेस नक्कीच मिळायला हवी. पण थोड्या प्रमाणात मला ती संधी मिळाली की मी माझा प्रवास हा मला छान वाटतो आणि मला असं वाटतं की हो, अशी संधी बहुतेक मुलींना, जास्तीत जास्त मुलींना मिळाली पाहिजे. अर्थात पुन्हा प्रियंका, तुला प्रश्न आहे, कारण या आम्हा सगळ्यांमध्ये तरुण तू आहेस आणि अर्थात नुसती तरुण नाही आहेस, तर तुला अधिक इथून पुढचं करिअर करायचं आहे किंवा विद्यार्थिनी आहेस. तुला असं वाटतंय का की येणाऱ्या काळामध्ये ही जी सगळी चर्चा आहे, तुझ्या अवतीभोवतीचे मित्र असतील, तुझ्या मैत्रिणी असतील, यांच्यामध्ये अशा प्रकारचे विचार जे आहेत ते जाणण्यासाठी अधिक चांगला डिबेट होऊ शकतो, अधिक चांगल्या पद्धतीनं तुमच्या अवतीभोवतीचे जे मित्र आहेत ते पुरुष म्हणून तुम्हाला समजून घेऊ शकतात? आजकाल सगळे पुरुष आपल्याला समजून पण घेतात, पण प्रॉब्लेम हा होतो की आम्ही जेव्हा सांगतो, आमचं मत मांडतो, जसं वीणा मॅम बोलल्या की आपण मत मांडतो. आता समजा मी बोलली की आय एम ओके विथ प्री मॅरिटल सेक्स, तर माझ्या मताला लोक जज करणार, माझ्या कॅरेक्टरला जज करणार की अरे ही मुलगी जर असं बोलते म्हणजे तिच्या घरी काय शिकवण असेल. पण हे माझं मत आहे, मी ज्या सोसायटीमध्ये वावरते, मी बघते. काही लोक बोलतात की लिव्ह इन रिलेशनशिपला आम्ही सपोर्ट करतो, मीही करते. जर मी असं बोलली तर मग मला जज केलं जातं. आता तसंच जर कोणती मुलगी एखादं शॉर्ट स्कर्ट घालून गेली की मुलं तिच्याकडे बघतात आणि फक्त एकच गोष्ट बोलतात, वाव ही छान दिसते, शी माइट बी ओपन फॉर सेक्स. का? जर आमचं मन करतं की आम्ही जरासं कम्फर्टेबल राहावं, आम्ही जरासं स्टायलिश राहावं, तर मग ह्याचा अर्थ हा नाही की वी आर ओके विथ एनिथिंग. आमचं मत आहे की आम्ही काय घालावं, आमचं मत आहे की आम्ही कसं राहावं. तुमच्यासाठी आम्ही चांगले दिसत नाही, आम्ही मुलांसाठी अजिबात चांगले दिसत नाही. आम्ही स्वतःसाठी चांगले दिसतो, आम्ही स्वतःच्या मनाच्या तयारी, स्वतःच्या मनाच्या शांतीसाठी चांगले दिसतो, दुसऱ्यांसाठी नाही. आणि असं जेव्हा आम्ही दुसऱ्यांना बोलते तर माझे मित्र तेवढे समजूतदार आहेत, मी ज्या सोसायटीमध्ये राहते ती लोक तेवढे समजूतदार आहेत की हा बाबा हिचं कम्फर्ट झोन आहे, तिला तसं राहून दे. पण माझ्या आजूबाजूचे सगळेच तसे आहेत अशी मी अपेक्षा नाही ठेवत, कारण त्यांना तसं शिकवलंच जात नाही.
कारण मूवीज मध्ये किंवा दुसरीकडे मॅगझिन्स मध्ये असं दाखवतात की हा मुलगींनी छोटे कपडे घातले म्हणजे ती खूप सुंदर आहे, तिचं मन खूप मोठं आहे, म्हणजे ती काहीही करेल. असं नसते. आमचे पण काही लिमिटेशन्स असतात, आम्ही ते लिमिट्स क्रॉस नाही करणार. पण ह्याचा अर्थ हा नाही की तुम्ही आमच्याकडे त्या नजरेने बघावं. नक्की. अर्थात अतिशय छान शब्दामध्ये हे सगळं मांडलेलं आहे. तुझी जी भाषा आहे, तुझी जी ही प्रगल्भता आहे मांडण्याची, ती अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचो, अधिकाधिक तुझ्या वयोगटातल्या मुलांपर्यंत पोहोचो. आणि अर्थातच या चर्चेमध्ये आपण हे समजून घेतोय की नेमकं काय घडते आपल्या आसपास, काय बदल घडत आहेत. आणि ते बदल घडत असताना आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की या बलात्काराच्या सगळ्या घटनांच्या मागे एक अतिशय विकृत अशी पुरुषी मानसिकता जी आहे, जी कुठे कुठे दब्या अवस्थेमध्ये कुठे कुठे शिल्लक आहे, ती मानसिकता हळूहळू दूर सारली पाहिजे. आणि ती मानसिकता कशी बदलेल याच्याकडे आपण सगळ्यांनी मिळून लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्या अर्थाने आपण समाजातल्या विविध क्षेत्रातल्या स्त्रियांचे या संदर्भातली जी मतं आहेत ती सुद्धा जाणून घेतोय. आणि अर्थात 15 ऑगस्ट जो आपला स्वातंत्र्य दिन आहे, त्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण महिलांचं स्वातंत्र्य आणि एक स्त्री म्हणून तिचं असलेलं जे अस्तित्व आहे ते सगळ्यांनी पुरुष म्हणून सुद्धा आपण मान्य केलं पाहिजे. यामध्ये काही शंका नाही. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.